नमस्कार, मी धनराज गजाननराव इलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण आपल्या मोबाईलवरील एखाद्या डॉक्युमेंट्सची किंवा इमेजची प्रिंट कोणत्याही USB केबलचा वापर न करता वायरलेस पद्धतीने कसं काढता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला आपला प्रिंटर अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा। हे सर्व करत असताना आपला कम्प्युटर व आपला मोबाईल हे दोन्ही इंटरनेटद्वारा एकाच वायफायने कनेक्ट असणे गरजेचं आहे। जर आपल्याकडे ब्रॉडबँड असेल त्याच्या वायफायद्वारे आपण मोबाईल तसेच आपला कम्प्युटर कनेक्ट करू शकतो, किंवा आपल्या मोबाईलचा हा मोबाईल डाटा ऑन करायचा आणि आपल्या लॅपटॉपचा वायफाय सुरू करायचा व ते दोन्ही डिव्हाइस कनेक्ट करून घ्यायचे वायफायद्वारा। याच्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप्स डाउनलोड करायचा आहे। चला तो ॲप्स आपण डाउनलोड करून घेऊया। प्ले स्टोअरवरती जायचं, प्ले स्टोअरवरती जाऊन प्रिंटर शेअर असं टाईप करायचं। बघा, प्रिंटर शेअर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, वरचं मोबाईल प्रिंटर शेअर हा ॲप्स आपल्याला डाउनलोड करायचा आहे। बघा, मी याच्यावरती क्लिक केलेला आहे। आता इन्स्टॉलवरती क्लिक करणार। हा ॲप्स आपण डाउनलोड करून घ्यायचा। बघा, हा ॲप्स आता इन्स्टॉल होत आहे। आता याला आपण ओपन करूया। बघा, मोबाईल प्रिंटिंग सोल्युशन असं आलेलं आहे। खाली बघा कंटिन्यू दिसत आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हा ॲप्स आता पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे। चला तर आपण आता दुसरी प्रोसेस करूया। यासाठी आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये काही सेटिंग करणे गरजेचं आहे। चला तर आपण आता सेटिंग करूया आपल्या कम्प्युटरमध्ये। बघा, सर्वप्रथम इंटरनेट सुरू करून घ्यायचं, गुगलमध्ये जायचं आहे। बघा, ब्राउझरमध्ये जाऊन आपण गुगल टाईप करूया। गुगलमध्ये गेल्यानंतर बघा, इकडे उजव्या बाजूला आपल्याला असे 3 टिंब दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली जायचं। बघा, इथे सेटिंग आहे, सेटिंगवरती क्लिक करायचं। सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली जायचं पुन्हा। बघा, इथे शो ॲडव्हान्स सेटिंग असं दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं। पुन्हा खाली जायचं। बघा, इथे गुगल क्लाउड प्रिंट असं आपल्याला दिसत आहे आणि याच्या खाली बघा मॅनेज, या मॅनेजवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। बघा, इथे ऑप्शन आलेला आहे माय डिव्हाइसेस, यू नीड टू साइन इन टू क्रोम टू सी युअर डिव्हाइसेस, म्हणजे आपल्याला इथे साइन इन करायचं आहे। या साइन इन वरती मी क्लिक करणार आहे। बघा, इथे आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। बघा, मी माझा ईमेल ॲड्रेस इथे टाकलेला आहे आणि आता मी नेक्स्ट करणार आहे। आता इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला इथे ॲड प्रिंटरवरती क्लिक करायचं आहे। ॲड प्रिंटरवर जाऊन आपल्याला इथे बघा चेक बॉक्स दिसत आहे, जो प्रिंटर आपल्या कम्प्युटरला कनेक्ट आहे त्याच्यावरती आपल्याला असं क्लिक करायचं आहे आणि ॲड प्रिंटरवरती क्लिक करायचं आहे। बघा, आता आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे। चला तर आता आपण समोर जाऊया। याच्यातून आता आपण प्रिंट कशी काढायची ते बघूया। बघा, मी आता प्रिंटर शेअर ॲप्स ओपन करत आहे। आता याच्यामध्ये बघा आपल्याला पिक्चर आहे, कॉन्टॅक्ट आहे, कॅलेंडर आहे, वेब पेजेस, मेसेज, कॉल लॉग, जीमेल, गुगल ड्राईव्ह, डॉक्युमेंट्स असे अनेक ऑप्शन आपल्याला दिसत आहेत। बघा, पिक्चरवरती मी क्लिक केलेलं आहे। बघा, जो पिक्चर आपल्याला ज्या पिक्चरची आपल्याला प्रिंट काढायची आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया। बघा, या पिक्चरची मला आता प्रिंट काढायची आहे।
तर इथे बघा प्रिंटवरती क्लिक करायचं आणि गुगल क्लाउड प्रिंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा अकाउंट्समध्ये आपल्याला या ईमेलवरती क्लिक करायचं आहे. बघा प्रोसेस सुरू आहे आणि आता आपल्या प्रिंटरची लिस्ट आपल्याला इथे दिसत आहे. जो प्रिंटर आहे आपला त्याच्यावरती मी क्लिक करते. बघा वरच्या याच्यावरती मी क्लिक करणार आहे. बघा आता आपल्याला इथे खाली दिसणार कॅनन LBP 2900 हा प्रिंटर इथे आलेला आहे. बघा आता आपल्याला याची प्रिंट काढायची आहे. इथे ऑप्शन मध्ये जायचं. इथे पिक्चर साईज आपल्याला दिसत आहे. पिक्चर साईज मध्ये जाऊन आपण आपल्याला जो साईज पाहिजे तो आपण इथून सिलेक्ट करू शकतो. बघा इथे A4 ग्रे स्केल आहे, मी सेट केलेला आहे. याच्यानंतर आपण आता प्रिंट वरती क्लिक करूया. बघा सिलेक्टेड ऑल रेंज म्हणजे जशा पद्धतीचं तुम्हाला इथे पाहिजे तसं तुम्ही इथे प्रिंट काढू शकता. जसं बघा ऑल वरती सिलेक्ट आहे, मी आता ओके करणार आहे. याच्यानंतर मी आता प्रिंट वरती क्लिक करत आहे. बघा सेंडिंग पेजेस 1 आपल्याला दिसत आहे. बघा सेंडिंग पेजेस 100% झालेला आहे. प्रिंट जॉब हॅज बीन सेंड टू द प्रिंटर. तर ओके करायचं आपल्याला. काही सेकंदामध्ये आपल्या प्रिंटरमधून या इमेजची प्रिंट आपल्याला मिळणार. तर अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलद्वारा कोणताही वायर कनेक्ट न करता आपल्या प्रिंटरमधून प्रिंट काढू शकतो. धन्यवाद.